चला नेक्स्ट क्वेश्चन आहे, जगातील सर्वाधिक पाऊस खालीलपैकी कुठल्या जागेवर पडतो? पासीघाट आहे, महाबळेश्वर आहे, अंगुबे आहे की मौसिनराम आहे? गुड गुड गुड, व्हेरी गुड व्हेरी गुड, करेक्ट आहे. मौसिनराम कुठल्या राज्यामध्ये आहे हो? राज्याचं नाव माहिती आहे का तुम्हाला? राज्याचं नाव माहिती आहे मौसिनराम? करेक्ट, राज्य आहे मेघालय. मेघालय राज्यामध्ये मौसिनराम इथे काय होतं, सर्वाधिक पाऊस पडतो. आता लक्षात घ्या कुठं आहे हा मौसिनराम. हा आपला ईशान्य भारत आहे, ठीक आहे. इथे गारो, खासी आणि जयंतिया अशा पर्वतरांगा आहेत. हा भाग मेघालयचा आहे बाय द वे. ओके, मेघालयचा भाग आहे, ठीक आहे. इथे गारो, खासी, जयंतिया, हे गारो, खासी आणि हे जयंतिया पर्वतरांगा आहेत. या खासी पर्वतरांगामध्ये कुठंतरी इथे काय आहे, हे मौसिनराम आहे. मौसिनराम हे शहर आहे जिथे जवळपास 1000 सेंटीमीटरच्या वर पाऊस पडतो. किती? 1000 सेंटीमीटरच्या वर, ठीक आहे. राईट राईट राईट, गुड गुड. कसा पाऊस पडतो इथे, काय कुठल्या गोष्टीमुळे इथे सर्वाधिक पाऊस पडतो पहा. होतं काय, हे जागा तुम्हाला लक्षात आली आहे पहा. हे आपलं दक्षिण भारत आहे. ओके, नैऋत्य वारे जे येतात, नैऋत्य वारे जे नैऋत्य दिशेने येतात ते या पॉइंटला आले ना, इथे श्रीलंका आहे, या पॉइंटला आले की ते दोन भागामध्ये डिवाइड होतात. एक यांची ब्रांच अरेबियन सीकडे म्हणजे अरबी समुद्राकडे जाते आणि दुसरी ब्रांच इकडे बंगालच्या उपसागराकडे जाते, ठीक आहे. मग तेच या भागामध्ये काय माहिती का, या भागामध्ये म्यानमारचा देश आहे आणि इथे एक पर्वतरांग आहे ज्याचं नाव आहे अरकनयोमा पर्वतरांग. ओके, मग जेव्हा हे वारे या अरकनयोमा पर्वतरांगला एक प्रकारे टक्कर देतात, ते पुन्हा वळतात, पुन्हा यू टर्न घेतात ते अशा पद्धतीने. ओके, यू टर्न घेऊन मग ते भारतामध्ये एंटर करतात. भारतामध्ये एंटर केल्या केल्या याच भागामध्ये हा गारो, खासी आणि जयंतिया हे पर्वतरांगा आहे. मग हे जे वारे आहेत बंगाल उपसागराच्या ब्रांचमधले, हे इथे जाऊन पुन्हा अडकतात आणि त्यांच्यामध्ये जेवढं मॉइश्चर आहे, जेवढं आर्द्रता आहे ती तिथे जाऊन एकदम खाली होऊन जाते आणि म्हणून या भागामध्ये खासी पर्वतरांगाच्या भागामध्ये सर्वाधिक पाऊस पडतो. मग तो शहर